Hello students, today we'll discuss a new topic, that is some basic concepts of chemistry. त्याच्यामधले बळांनो आपण काय महत्त्वाचे एस पॉइंट्स डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. वन क्वेश्चन विल बी कंपल्सरी फॉर नीट. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ आहे व्हेरी इम्पॉर्टंट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कुठलीही रिॲक्शन होत असेल बळानो तर काय लॉ ऑफ कन्झर्वेशन मास ती रिॲक्शन फॉलो करते. करेक्ट ना. त्याच्यामध्ये एक्सेप्शन न्यूक्लियर रिॲक्शन असतात. करेक्ट. ठीक आहे. एस बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो. ठीक आहे. मास ऑफ रिॲक्शन रिॲक्टंट, टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल मास ऑफ प्रोडक्ट. व्हेन रिॲक्टंट चेंजेस इन टू द प्रोडक्ट, it means mass neither be created nor be destroyed. See here, mass can neither be created nor be destroyed in chemical reaction. This is the a statement of this law. Otherwise काय म्हणू शकता, the total mass of the product in a chemical reaction is equal to total mass of is reactant. Correct ना. mass change होतो का during chemical combination? No. करेक्ट. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल कुठलेही घेऊ शकता तुम्ही. सपोज N2 when reacts with thrice H2 which forms twice NH3. करेक्ट. आता N2चा मोलार मास किती असतो, 28 ग्रॅम. हायड्रोजनचा 1 असतो. 3 हायड्रोजन H2 आहेत ना, बरोबर ना. एका हायड्रोजन ॲटमचा 1 असतं. करेक्ट. तसे टोटल किती हायड्रोजन, 6 हायड्रोजन्स आहेत म्हणून 6 ग्रॅम. 28 + 6 किती होतात, डेफिनेटली 34. मग इथं जो मास येणार आहे तो किती असला पाहिजे, 34 ग्रॅम. इट मीन्स मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय झाला, मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिॲक्टंट किती, 34 ग्रॅम. मास ऑफ प्रोडक्ट किती, 34 ग्रॅम. बरोबर आहे ना. अदर एक्झाम्पल सुद्धा घेऊ शकता तुम्ही. जस्ट अ मिनिट. हियर फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन विच फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. कार्बनचा ॲटॉमिक मास किती, 12 प्लस ऑक्सिजन किती, 2 × 16. किती होतील, 12 + 32 इज इक्वल टू 44 ग्रॅम. ठीक आहे. हे एका मोलसाठी, फॉर 1 मोल. करेक्ट. हा पण 1 मोलच आहे. दिस 1 मोल इज हॅव्हिंग हाऊ मच मास, 32 ग्रॅम. 32 + 12 44 झाले. मग कार्बनचा इथं सुद्धा किती असला पाहिजे, 44 ग्रॅम. म्हणजे मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय आहे, मास ऑफ प्रोडक्ट. हे कशासाठी आहे, पर मोलसाठी, 1 मोलसाठी. येते लक्षात. मीन्स मास इज कन्झर्व ड्युरिंग द एस केमिकल कॉम्बिनेशन. अंडरस्टूड. नेक्स्ट बघा. येस, इथे एक नोट आहे, खूप महत्त्वाची नोट आहे. दॅट इज न्यूक्लियर रिॲक्शन्स आर नॉट नेसेसरीली बेस्ड ऑन दिस लॉ, बिकॉज इन न्यूक्लियर रिॲक्शन्स सम ऑफ द मास गेट्स चेंज्ड इनटू एनर्जी. एनर्जीच्या फॉर्ममध्ये काय होतं, न्यूक्लियर रिॲक्शनमध्ये मास चेंज होतो. इस IMP स्टेटमेंट. म्हणजे न्यूक्लियर रिॲक्शन जे आहेत त्याच्यामधल्या मोस्ट ऑफ दी म्हणू शकताय. इस डू नॉट ओबे धिस लॉ. करेक्ट ना. सम ऑफ द न्यूक्लियर रिॲक्शन्स. नाउ नेक्स्ट इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय सांगतो दिस हा लॉ. येस. तर कुठलेही एलिमेंट्स असतील, कॉम्बिनेशन जर होत असेल त्या एलिमेंट्सचं, बरोबर आहे ना. एका फिक्स्ड रेशोनं ते काय होतात, कंबाईन होतात. मग त्याचा ॲटमचा रेशो जो आहे तो सिम्पल होल नंबर रेशो असतो. करेक्ट ना. ठीक आहे. एस हियर दिस लॉ स्टेट्स दॅट. करेक्ट. हियर एलिमेंट्स कंबाईन इन अ सेम प्रपोर्शन. बघा, एलिमेंट्स कंबाईन in a same proportion by mass irrespective, this word is very 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 important, irrespective of its source or method of preparation. आता सपोज लॅबोरेटरीमध्ये CO2 प्रिपेअर करत असेल किंवा नॅचरली CO2 प्रिपेअर होत असेल. करेक्ट. त्याचं कुठलं रिलेशन नाही आहे. फक्त जो काय कंपाऊंड आहे ना फॉर्म झालेला, त्याच्यामध्ये ॲटमचा जो रेशो असतो, कॉम्बिनेशन जे आहे ते कसं होतं, सेम प्रपोर्शन बाय मास.
ओके, एखादी कंपाऊंड नॅचरली प्रिपेअर केला, एखादी कंपाऊंड आर्टिफिशियली प्रिपेअर केला तुम्ही, करेक्ट ना. ओके, फॉर एक्झाम्पल Fe2O3 आहे, Fe2O3 नॅचरली ऑकरिंग Fe2O3 आणि काय म्हणू शकता तुम्ही लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केलेलं आहे Fe2O3. ह्या दोन्हीमध्ये ना ओके एस प्रपोर्शन जे आहे बाय मास ते काय असतं, सेम असतं. दुसरा वर्डिंगमध्ये काय आहे बघा, एलिमेंट्स ओके ऑलवेज कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो ऑफ देअर वेट्स. एलिमेंट जे आहेत ते ऑलवेज कसे कंबाईन होतात, इन अ फिक्स्ड रेशो ऑफ देअर वेट्स. त्याचा रेशो फिक्स असतो, जसं की CO2 आहे, बरोबर आहे ना. ओके, CO2 मध्ये येस कार्बन 12 ग्रॅम इन्वॉल्ड असतो आणि ऑक्सिजन किती 32 ग्रॅम इन्वॉल्ड असतो, फिक्स एका मोलमध्ये. समजतंय, ठीक आहे. मग रेशो काय झाला 3:8. हाऊ, ओके 12 डिवायडेड बाय 32 इज इक्वल टू ओके काय लिहाल 4 3 जा 4 4 जा 12 4 8 जा म्हणजेच काय 3:8 रिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स, कुठलाही सोर्स असेल. समजलं का हे. ओके, मग तो नॅचरली ऑकरिंग असेल, आर्टिफिशियली प्रिपेअर्ड असेल. ओके, फिक्स्ड रेशो असतो दॅट इज 3:8. कोणासाठी, CO2 साठी. तसं प्रत्येक कंपाऊंडसाठी सेम आहे, ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाचा ओके नोट दिलेली आहे. व्हॉट इज दी नोट, येस ही नोटसुद्धा खूप महत्त्वाची आहे. दिस लॉ डज नॉट होल्ड गुड फॉर नॉन स्टायक्योमेट्रिक ओके एस कंपाऊंड्स. नॉन स्टायक्योमेट्रिक म्हणजे फॉर एक्झाम्पल Fe0.96 ओके ओ असं एखादी कंपाऊंड आहे, कन्सिडर करा. इथं फेरस जो आहे ना 0.96 आहे, इट मीन्स इट इज अ नॉन स्टायक्योमेट्रिक. 1:1 आहे का तो टोटल, नाही, इट इज इन फ्रॅक्शन, इट इज अ नॉन स्टायक्योमेट्रिक. येते लक्षात हे. येस, मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट ते तुम्ही पाहिलं असणार, नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट्स तुम्ही पाहिलं असणार आहे. मग ते डिफेक्ट जर असतील त्याच्यामध्ये ते तर these compounds do not hold good for the this law of definite proportion. शोच करत नाही डेफिनाइट प्रपोर्शन. ते क्लिअर झालं हे, ठीक आहे. इम्पॉर्टंट काय आहे, सोर्स कुठलाही असू द्या, वेटचा रेशो जो आहे तो फिक्स असतो ह्या लॉमध्ये. क्लिअर. नेक्स्ट, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स, ठीक आहे ना. ओके येस, विचारायचे खूप चान्सेस आहेत. लॉ ऑफ थेरॉटिकल क्वेश्चन, ओके त्याच्यामुळे खूप केअरफुली करा. करेक्ट. हा लॉ काय सांगतो, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स, ठीक आहे. IMP आहे लॉ परत, ठीक आहे. येस, स्टेटमेंट बघूया आपण काय सांगतो स्टेटमेंट. दिस लॉ स्टेट्स दॅट अन एलिमेंट, ठीक आहे ना. ओके, अन एलिमेंट विच कंबाइन्स विथ अ फिक्स्ड वेट ऑफ अनदर एलिमेंट टू फॉर्म 2 or more okay is than 2 compounds bears simple whole number ratio किंवा simple ratio of its weights in different compounds. एक सिंपल होल नंबर रेशो मिळतो, ठीक आहे ना. ओके येस, बघूया आपण हा रेशो काय आहे. सियर सपोज कंपाऊंड काय दिलेलं आहे बघा आपल्याला. ओके, एक H2O दिलेला आहे, H2O, आणि दुसरा दिलेला आहे H2O2. असे 2 कंपाऊंड्स फॉर्म करायचे आहेत आपल्याला बाय युझिंग ओके हायड्रोजन अँड ऑक्सिजन, ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडमध्ये बघा 2 ग्रॅम ओके काय आहे H2 आहे, ओके, आणि 16 ग्रॅम ओके काय आहे ऑक्सिजन आहे. 2 ग्रॅम H2 आहे आणि 16 ग्रॅम ओके काय आहे ऑक्सिजन. ह्या कंपाऊंडमध्ये बघा 2 ग्रॅम ओके H2 आहे आणि 32 ग्रॅम ओके काय आहे ऑक्सिजन आहे. इथं फिक्स्ड मास कोणाचा आहे, हायड्रोजनचा, बरोबर आहे ना. ओके, नाव ऑक्सिजन कंबाईन विथ हायड्रोजन, बरोबर आहे ना. ओके, इन दिस कंपाऊंड विथ 2:16 रेशो, करेक्ट ना. 2:16 आहे, इथं 2:32 आहे. ओके, मग जर एकच एलिमेंट ओके फिक्स्ड रेशोसोबत रिॲक्ट होत असेल तर त्या कोण ऑक्सिजनसाठी जो रेशो असतो एक फिक्स्ड होल नंबर रेशो असतो. ओके, बघा, अन एलिमेंट विच कंबाईन विथ अ फिक्स्ड वेट ऑफ अनदर एलिमेंट. हा ऑक्सिजन जो आहे तो 2 ग्रॅमसोबतच रिॲक्ट झाला ना दोन्हीमध्ये,
ठीक आहे. मग हायड्रोजनचा मास फिक्स आहे इथं. टू फॉर्म 2 ऑर मोर दॅन 2 कंपाऊंड्स. आता इथं H2O फॉर्म झाला, इथं H2O2 फॉर्म झाला. हे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. करेक्ट. ठीक आहे. बिअर्स अ सिम्पल रेशो ऑफ इट्स वेट्स इन डिफरंट कंपाऊंड्स. वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये त्याचा वेटचा रेशो जो आहे तो काय आहे, सिम्पल रेशो आहे. इथं बघा फॉर एक्झाम्पल H2O अँड H2O2. इथं बघा 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाईन विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. कशामध्ये? इन H2O मध्ये. आणि 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाईन विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इन H2O2. करेक्ट. इथं 16 ग्रॅम रिॲक्ट झाला आणि इथं काय 32 ग्रॅम रिॲक्ट झाला. ऑफकोर्स कंपाऊंड डिफरंट असणार आहेत मग. म्हणून इथं H2O फॉर्म झाला, इथं H2O2 फॉर्म झालेला आहे. समजते बाळांनो हे? ठीक आहे. मग वेट रेशो ऑफ ऑक्सिजन इन 2 कंपाऊंड्स 16:2 काय होईल 32, म्हणजेच 1:2. समजलं का वेट रेशो? ठीक आहे. येस. इथं ऑक्सिजन किती आहे 16 ग्रॅम आहे. 16:2. इथं ऑक्सिजन किती आहे 32 ग्रॅम आहे. ह्या दोन्हीचा रेशो काय होतो? सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करा. त्याच्यामध्ये 1:2 काय होईल 2 होईल. दिस इज सिम्पल होल नंबर रेशो. ठीक आहे. इथं लक्षात काय ठेवायचं, एक एलिमेंट तुम्ही फिक्स करताय. एका एलिमेंटचा वेट फिक्स करताय तुम्ही आणि दुसरा एलिमेंट जो आहे त्याचा वेट व्हेरिएबल असतो. म्हणून वेगवेगळे कंपाऊंड्स इथं फॉर्म होतात आणि त्या जो कंपाऊंड जो एलिमेंट फिक्स्ड रेशो सोबत रिॲक्ट होतो त्याचा रेशो जो आहे तो एक काय असतो, सिम्पल होल नंबर रेशो असतो. समजलं हे? दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही. सेकंड एक्झाम्पल NH3 मध्ये, ऑल्सो NH3 आणि N2H4 मध्ये. चेक करा. NH3 आणि N2H4. करेक्ट. हे N2H4 ला NH2 लिहूया. ठीक आहे. सिम्पल फॉर्ममध्ये लिहिलं आपण, ट्वाइस फॉर्म. करेक्ट. ठीक आहे. इथं हायड्रोजन जो आहे तो 14 ग्रॅम नायट्रोजन आणि इथं काय आहे 3 ग्रॅम हायड्रोजन आहे. करेक्ट. इथं सांगा बरं 28 ग्रॅम N2 आहे आणि हायड्रोजन किती आहे 4 ग्रॅम H आहे. करेक्ट ना? त्याला हाफ करू शकता तुम्ही, जसे की इथं मी लिहिलं आहे NH2. मग इथं 14 ग्रॅम फिक्स केलं नायट्रोजन अँड 3 ग्रॅम हायड्रोजन आहे. ठीक आहे. येस. ह्याला हाफ करा म्हणजे NH2 करा, कारण काय एक फिक्स करायचं आहे आपल्याला. नायट्रोजनचा मास फिक्स केला आपण 14 ग्रॅम, आपण हाफ होईल अँड 2 ग्रॅम. इथं 14 ग्रॅम सोबत रिॲक्ट होतो आणि इथं 2 ग्रॅम 14 ग्रॅम सोबत रिॲक्ट होतो. नायट्रोजनचा मास फिक्स आहे. मग ह्या दोन्हीचा रेशो काय असणार आहे, एक सिम्पल होल नंबर रेशो असणार आहे, दॅट इज 3:2. 3:2. दिस कंपाऊंड इज obeys which type of law? This is the law of multiple proportion. समजलं हे कसं फाइंड आउट करायचं? अदर एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये, येस चेक करू शकता. हे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शनसाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मल्टिपल प्रपोर्शनसाठी कुठले एक्झाम्पल्स दिलेले आहेत? CO अँड CO2. इथं कार्बन फिक्स आहे ना, दिस इज कार्बन, दोन्हीचा मास इथं फिक्स असणार आहे. ऑक्सिजनचा मास चेंज आहे, मग ऑक्सिजनचा रेशो घेणार तुम्ही. इथं टीन फिक्स आहे, चेंज काय आहे क्लोरीनचा मास घेणार तुम्ही. लीड आणि इथं लीड फिक्स आहे, ऑक्सिजन चेंज आहे, ऑक्सिजनच्या मासचा रेशो घ्यायचा. क्लिअर झालं? नाव दी मोस्ट इम्पॉर्टंट लॉ, दॅट इज लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. इथं खूप कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. लॉ व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. येस. बघा, दिस लॉ स्टेट्स दॅट, हा लॉ काय सांगतो चेक करा. गेलं कर सर, हां हिअर इट इज. This law states that weights of two different elements which combine with fixed weight of third element possesses same ratio. ठीक आहे. बघा परत एकदा. This law states that
weights of two different elements which combine with fixed weight of third element possesses. आता इथं काय केले, दोन वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. करेक्ट ना. वेट्स ऑफ टू डिफरंट एलिमेंट्स म्हणलंय. ते दोन डिफरंट एलिमेंट्स एका एलिमेंट सोबत कंबाईन व्हायला लागले. करेक्ट ना. ओके. विथ फिक्स्ड वेट ऑफ थर्ड एलिमेंट possesses सेम रेशो. और तिथं और खूप महत्त्वाचा वर्ड आहे, कारण काय, हा रेशो थोडासा वेगळा पण येऊ शकतो. एकतर सेम रेशो येईल, अदरवाईज काय, ए सिम्पल मल्टिपल ऑफ वेट्स विथ विच दे कंबाईन विथ वन अनदर. सिम्पल मल्टिपल म्हणजे एखाद्या ओके मल्टिप्लाइंग फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं की काय, येस तिथं सिम्पल मल्टिपल ओके रेशो म्हणू शकता तुम्ही. क्लिअर ना. विच दे कंबाईन विथ वन अनदर म्हणले. वन अनदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा इथं सल्फर जो आहे तो कोणासोबत कंबाईन व्हायला लागला, हायड्रोजनसोबत. ऑक्सिजन जो आहे तो कोणासोबत कंबाईन व्हायला लागला, हायड्रोजनसोबत. करेक्ट ना. ठीक आहे. येस बघा, सल्फर when reacts with H2 to form H2S. करेक्ट. आणि दुसरा काय आहे, ऑक्सिजन ओके when reacts with hydrogen okay which forms H2O. समजते हे. ओके. आता इथं ऑक्सिजन मी नेसेंट घेतलेला आहे. ओके. एस कन्सिडर करा इथं. आणि ओके एस आता हा बघा, सल्फर वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे. कंबाईन कोणासोबत होत आहेत, फिक्स्ड मास ऑफ ओके एस थर्ड एलिमेंट. हे दोन डिफरंट वेटचे एलिमेंट्स आहेत. इथं किती आहे, वेट 32 आहे आणि ह्याचा वेट किती आहे, 16 आहे. 16 ग्रॅम पर मोल. कोणासोबत रिॲक्ट होतं, 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. येते लक्षात हे. ठीक आहे. बघा एक्सप्लेनेशन. ओके. इथं सल्फर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केला, सल्फर डायऑक्साईड फॉर्म झाला. ओके. आता इथं ऑक्सिजनला O2च्या फॉर्ममध्ये पण घेऊ शकता तुम्ही, फक्त बॅलन्सिंग करावं लागतं. ओके. सियर 32 ग्रॅम ऑफ सल्फर कंबाईन विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन टू फॉर्म H2S. हा बघा, 32 ग्रॅम ऑफ सल्फर रिॲक्ट्स विथ हायड्रोजन 2 ग्रॅम H2 विच फॉर्म्स व्हॉट, H2S. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाईन्स विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन टू फॉर्म H2O. दोन्ही करेक्ट आहे. सल्फर हायड्रोजनसोबत रिॲक्ट केला. ठीक आहे. एस काय फॉर्म झाला, H2S. ऑक्सिजन हायड्रोजनसोबत रिॲक्ट झाला, काय फॉर्म झाला, H2O. ओके. इथं मास 16 आहे, इथं 32 आहे. ओके. इथं 2 ग्रॅम आहे, इथं 2 ग्रॅम आहे. ओके. एस ह्या दोन्हीचा रेशो काय आहे, 32 बरोबर आहे ना, S2 16 इज इक्वल टू 2:1. समजते का. येस. वेट्स ऑफ रेशो ऑफ सल्फर अँड ऑक्सिजन करेक्ट काय आहे, 2:1 आहे. एक सिम्पल मल्टिपल रेशो आहे हा. ठीक आहे. पुढं 32 ग्रॅम ऑफ सल्फर बघा परत एकदा. ओके. कंबाईन्स विथ 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म SO2. समजलं का हे. सल्फर ओके एस आणि ऑक्सिजन ज्यावेळेस ओके हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतं 2 ग्रॅम आणि काय सल्फरसोबत सॉरी ओके एस ऑक्सिजन हायड्रोजनसोबतच, दोन्ही हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतात. त्यावेळेस ह्या दोन्हीचा रेशो काय आहे, 2:1 आहे. करेक्ट ना. ठीक आहे. आणि ज्यावेळेस दोन्ही सेल्फ रिॲक्ट होतात, सल्फर प्लस ऑक्सिजन विच फॉर्म्स SO2. करेक्ट. हा 16 आहे आणि हा 32 आहे, हा 32 आहे. काय होतो, 1:1 रेशो होतो. दिस इज 1:1. एक सिम्पल होल नंबर रेशो आहे. ओके. दोन्हीला जर कम्पेअर केलं आपण ओके तर इथं सिम्पल मल्टिपल दिसतो इथं. ओके. म्हणजे 2 मल्टिप्लाय केल्यासारखं वाटतं आपल्याला. करेक्ट आहे का. ओके. एक तर सेम असतील बघा. ओके. स्टेटमेंट व्यवस्थित बघा तुम्ही. ओके. This law states that weights of two different elements which combine with fixed weight of third element possesses the same ratio. एक तर रेशो सेम असेल or simple multiples of weights with which they combine with one another. एक सिम्पल मल्टिपल असू शकतो. बरोबर आहे ना. ओके. येस. म्हणजे काय की इथं
हाफनं जर मल्टिप्लाय केलं आपण ओके एस ह्या टूला तर काय S1 येऊ शकतो असं कन्सिडर करा, किंवा 2:1 एक सिंपल मल्टिपल आहे या रेशोसोबत. समजलं का? ओके, ओळखायचं कसं की बाबा लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन आहे हे कसं ओळखायचं? कारण काय करतात ओके ए रिॲक्ट्स विथ बी देतात, ठीक आहे ओके, आणि सी रिॲक्ट्स विथ बी, म्हणजे हा जो मास आहे तो फिक्स करतात, ठीक आहे, आणि हे दोन एलिमेंट जे आहेत ते डिफरंट देतात, एकाच कंपाऊंडसोबत रिॲक्ट झालेले दाखवतात. क्लिअर झालं? ओके, आणि ह्या दोन्हीचा रेशो घेतात, करेक्ट. आणि तिसरा काय करतात, ए रिॲक्ट्स विथ ओके सी दाखवतात आणि त्याचा रेशो घेतात. समजलं का? ठीक आहे ना? ओके, इथं हा C1 असू शकतो, C2 असू शकतो काही. आता जसं की ऑक्सिजनला बघा, इथं S आणि O घेतलं होतं, S आणि O, पण इथं काय घेतलं, S आणि O2 घेतलेलं आहे. S आणि काय घेतलं, O2 घेतलेलं आहे. क्लिअर आहे? ओके, ह्या क्वेश्चनवरनं समजतं तुम्हाला डायरेक्टली बाबा हा लॉ काय आहे, रेसिप्रोकल प्रपोर्शन आहे, करेक्ट. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल बघा तुम्ही. हायड्रोजन कंबाइन्स विथ कार्बन टू फॉर्म CH4. ओके, हायड्रोजन कंबाइन्स विथ ओके ऑक्सिजन टू फॉर्म H2O and carbon oxygen combines form CO2. करेक्ट. आता बघा इथं 4 ग्रॅम ऑफ ओके एस केअरफुली बघायचं, 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 12 ग्रॅम ऑफ कार्बन. ठीक आहे, कार्बन रिॲक्ट्स विथ ट्वाइस H2 विच फॉर्म्स व्हॉट CH4. हायपोथेटिकल रिॲक्शन आहे, करेक्ट. हे किती आहे 12 ग्रॅम, हे किती आहे 4 ग्रॅम. समजलं हे? ओके, पुढे काय म्हणलं, 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाइन्स विथ 12 ग्रॅम ऑफ कार्बन. 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कंबाइन्स विथ 12 ग्रॅम ऑफ कार्बन. ठीक आहे, कार्बन परत 12 ग्रॅम आणि ऑक्सिजन किती आहे 32 ग्रॅम टू फॉर्म CO2. ठीक आहे, असं घेतलेलं त्याने रेशो. हा 12 ग्रॅम आणि हा किती आहे 32 ग्रॅम, करेक्ट. ठीक आहे, आता कार्बनसोबत रिॲक्ट होणारे एलिमेंट्स बघा डिफरंट आहेत ना, दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत, फिक्स्ड माससोबत रिॲक्ट होतात. ओके, त्याचा रेशो काय आहे 4:2 ओके S32, म्हणजे 1:2 काय होणार आहे 8 होणारा रेशो, करेक्ट. 1:8 आला रेशो. आता हे ज्या वेळेस दोन कंबाईन होतील कुठले, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, H2 when combined with oxygen to form H2O. करेक्ट. इथं किती आहे, हा 2 ग्रॅम आहे, हा किती आहे 16 ग्रॅम आहे. ह्या दोन्हीचा रेशो काय आहे 2:16, म्हणजेच काय 1:8. मग हा रेशो एक तर सेम असेल, बरोबर आहे ना, किंवा सिम्पल मल्टिपल असेल. क्लिअर झालं? वरती काय आलं होतं ओके 2:1 आलं होतं आणि 1:1 आलं होतं, 2:1 1:1. आता इथं दोन्ही काय आले, सेम आले, म्हणून स्टेटमेंटमध्ये म्हणले की बाबा येस एक तर सेम असेल किंवा काय येस सिम्पल मल्टिपल असेल. दॅट इज द लॉ ऑफ ओके रेसिप्रोकल प्रपोर्शन. खूप इझी लॉ आहे, करेक्ट. ठीक आहे, आता एक आणखीन महत्त्वाची नोट, प्रत्येक लॉला ओके येस काहीतरी नोट आहेच, समजते का? ठीक आहे, येस बघा ही नोट काय आहे. नोट, this law can be used to calculate the equivalent weights of elements. हा लॉ कशासाठी यूज करतात, टू कॅल्क्युलेट द इक्वॅलंट वेट्स ऑफ एलिमेंट्स, बिकॉज according to this law elements always combine in terms of their equivalent weights. ठीक आहे, always combines in terms of their equivalent weight म्हणलेलं आहे. मग इक्वॅलंट वेट फाइंड आउट करण्यासाठी हा लॉ ओके विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग लॉ इज यूज टू कॅल्क्युलेट इक्वॅलंट वेट्स. लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. क्लिअर? ओके, लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. ठीक आहे, गेल-ल्युसाइन्स लॉ तुम्ही स्टडी केलेला आहे ऑलरेडी, करेक्ट. ठीक आहे, इथं सुद्धा एक सिंपल होल नंबर रेशो मिळतो ओके, जे की गॅसेस कंबाईन होतात पर्टिक्युलर प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी. सियर दिस लॉ स्टेट्स दॅट कुठे गेला, हां, दिस लॉ स्टेट्स दॅट व्हेन गॅसेस रिॲक्ट्स टुगेदर they always do so in volumes which bears a simple ratio to one another and to the volume of products, provided all the measurements are made under same conditions of temperature and pressure. एक simple whole number ratio मिळतो तुम्हाला. So here
N2 fan combines with ओके thrice H2. इथे किती आहे 1 व्हॉल्यूम कन्सिडर केलं. इथे किती आहे 3 व्हॉल्यूम्स. हे कशावरनं ठरवायचं कोएफिशियंटवरनं ठरवायचं. 1 volume of N2 reacts with 3 volumes of H2 to form 2 volume of NH3. रेशो काय होतो 1:3:2. समजतंय ठीक आहे. हे कशावरनं ओळखायचं ओके हा लॉ आहे किंवा नाही आहे कुठला लॉ आहे हे कशावरनं ओळखायचं तर काय येस हे गॅसेसवरनं ओळखायचं. गॅसेस कंबाईन व्हायला लागले ना समजलं का ओके येस. आणि काय रेशो चेक करा त्याचा रेशो कसा आहे 1 व्हॉल्यूम 3 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम करेक्ट ठीक आहे. इथे बघा दिस मीन्स दॅट 1 व्हॉल्यूम ऑफ N2 रिॲक्ट्स विथ गॅस रिॲक्ट्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ H2 gas to give 2 volumes of ammonia gas. 100 ml of N2. आता जर तुम्ही N2 जो आहे N2 plus thrice H2 to form twice NH3 ठीक आहे. हा 100 ml जर असेल तर हा किती असणार आहे 300 ml ठीक आहे. फॉर्म होणारा किती फॉर्म होईल दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट 200 ml. समजलं का हे ओके. 100 आहे हा 300 आहे फॉर्म किती होतो 200च होतो. क्लिअर झालं हे ओके. ऑल द गॅसेस आर मेजर्ड ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आता इथं बघा 2 व्हॉल्यूम आहे इथे किती आहे 1 व्हॉल्यूम आहे किती फॉर्म होतात 2 व्हॉल्यूम. समजलं. सपोज ऑक्सिजन 100 ठेवलं ml आपण तर हायड्रोजन किती होणार आहे 200 ml होणार आहे ठीक आहे. आणि इथे किती फॉर्म होईल 200 mlच फॉर्म होईल. दिस इज कॉल्ड ॲज ओके येस लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. क्लिअर ठीक आहे. येस टोटल किती लॉज पाहिलं आपण 5 लॉज. हे 5 लॉज खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट वन डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. डाल्टन्स ॲटॉमिक थेरीवरती सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारू शकतात. करेक्ट ना ओके. ही थिअरी कशाच्या रिलेटेड आहे मॅटरच्या रिलेटेड आहे ओके. जॉन डाल्टन प्रपोज ॲटॉमिक थेरी ऑफ मॅटर ओके ऑन द बेसिस ऑफ लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. हे जे काय लॉज होते ना ओके त्याच्यावरनं ही थेरी मांडलेली आहे पुट फोर्थ केलेली आहे. द डिफरंट पॉईंट्स ऑफ दिस थेरी आर एज फॉलोज. कुठले पॉईंट्स आहेत फर्स्ट आहे मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स विच आर इंडिव्हिजिबल अँड indestructible ultimate particles. हे स्टेटमेंट सुद्धा ॲज इट इज विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द स्टेटमेंट ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेरी असं विचारू शकतात ते. अदरवाईज स्टेटमेंट ऑफ डाल्टन ॲटॉमिक थेरी पण म्हणतात. करेक्ट. हे नोन आहे तुम्हाला की बाबा पार्टिकल्स किंवा ॲटम्स कसे असतात इंडिव्हिजिबल असतात डिस्ट्रक्टिबल असतात अल्टिमेट पार्टिकल्स असतात. छोटे 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 पार्टिकल्स आहेत ते. इंडिस्ट्रक्टिबल म्हणजे काय त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही तुम्ही. ऑल द ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट आर आयडेंटिकल. सगळेच ॲटम आयडेंटिकल कन्सिडर केलेले आहेत हे केसमध्ये ठीक आहे. येस बोथ इन मास अँड केमिकल प्रॉपर्टीज. एकाच एलिमेंटचे कुठल्याही एक एलिमेंटचे जर ॲटम्स फाइंड आउट केलं तुम्ही तर त्या ॲटम्स कसे असतात आयडेंटिकल असतात. हे कोण सांगतं डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. हावेवर जर 2 डिफरंट एलिमेंट्स असतील वेगवेगळे हा सोडियम आहे आणि हा मॅग्नेशियम आहे ओके तर त्याचे ॲटम्स हे काय असतात मात्र डिफरंट असतात आयडेंटिकल नसतात ओके. का त्याचे मासेस डिफरंट असणार आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत सोडियमच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. आलं लक्षात. मग त्या एलिमेंटचे मासेस ॲटम्स जे आहेत ते काय असतात डिफरंट असतात. ॲटम्स कंबाईन इन अ स्मॉल होल नंबर टू फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स. ॲटम्स काय कंबाईन होतात इन स्मॉल होल नंबर्स. डेफिनेटली आत्ता जे कंबाईन केलं ना आपण ओके एका फिक्स्ड रेशोमध्ये ओके तसे कंबाईन होतात आणि कंपाऊंड फॉर्म करतात ठीक आहे. केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व ओनली कॉम्बिनेशन सेपरेशन ऑर रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ॲटम्समध्ये रिअरेंजमेंट होते समजलं ना ओके. एस म्हणजे काय की ॲटम डिस्ट्रॉय पण होत नाहीत क्रिएट पण होत नाहीत फक्त रिअरेंज होतात. म्हणजे पुढचं स्टेटमेंट आहेच चेक करा. ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड in the course of ordinary chemical reactions. ॲटम्स डिस्ट्रॉय होत नाहीत किंवा क्रिएट होत नाहीत ओके तर ते कशामध्ये त्याच्यामध्ये काय होतं रिअरेंजमेंट होते फक्त. आलं लक्षात. वरती लिहिलंय
कंबाईन होत असतील, सेपरेट होत असतील, रिअरेंज होत असतील, दॅट इज द केमिकल रिॲक्शन अकॉर्डिंग टू डाल्टन्स थेरी. क्लिअर आहे? ठीक आहे. येस, हे होतं रिगार्डिंग डाल्टन्स थेरी. ओके, काय ॲटम्स आपण रिवाईज केलं. ठीक आहे. येस, शॉर्ट फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला वळणं. ओके, काय क्वेश्चन्स बघूया बेस्ड ऑन धिस नाव. सी हियर क्वेश्चन नंबर 1. 12 ग्रॅम ऑफ कार्बन कंबाईन्स विथ 64 ग्रॅम ऑफ सल्फर. बघा, 12 ग्रॅम कार्बन कशासोबत रिॲक्ट होतो? 64 ग्रॅम सल्फर टू फॉर्म CS2. कार्बन रिॲक्ट्स विथ सल्फर टू फॉर्म CS2. दुसरा काय सांगितलं? 12 ग्रॅम कार्बन फिक्स केलं आहे, कंबाईन्स विथ 32 ग्रॅम ऑक्सिजन. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2. ओके, परत 10 ग्रॅम ऑफ सल्फर combined with 10 gram of oxygen to form SO2. This data illustrate okay the कॅल्क्युलेशन वगैरे काहीच करायची गरज नाही, तुम्ही चेक करा. ओके, एक ट्रायंगल बनवू शकतो इथं. ओके, कार्बन आहे, फिक्स्ड आहे कार्बन. कोणासोबत रिॲक्ट होतो? ओके, हा कार्बन जो आहे फिक्स्ड मास आहे ना, कशासोबत रिॲक्ट झाला? सल्फरसोबत रिॲक्ट झाला आणि काय फॉर्म झाला? CS2. करेक्ट. कार्बन अगेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन आणि टू फॉर्म CO2. आणि शेवटी काय केलं आहे? सल्फर अँड ऑक्सिजन कंबाईन्स टू फॉर्म काय म्हणलं आहे? SO2. याचा अर्थ काय होतो? ट्रायंगल तयार झालं ना असं. ओके, इट मीन्स लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. कुठंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही या लॉला. समजतं तुम्हाला डायरेक्टली बाबा. येस, डिफरंट एलिमेंट्स कंबाईन्स विथ फिक्स्ड मास ऑफ थर्ड एलिमेंट. येते लक्षात? ओके, येस. मग ह्या ॲटमच्या मासेसचा जो रेशो आहे, कंबायनिंग ॲटमच्या मासेसचा रेशो, तो काय असतो? एक ओके होल नंबर रेशो असतो. ओके, अँड इट विल बी सेम ऑर सिम्पल मल्टिपल. ठीक आहे. मग ह्या ज्यावेळेस हे दोन कंबाईन होतात ना, ओके येस, ओके, त्या मासेसचा रेशो जो आहे तो काय असतो? एक सिम्पल होल नंबर रेशो असतो, किंवा काय म्हणू शकता तुम्ही, सेम असतो किंवा मल्टिपलमध्ये असतो. सेम किंवा मल्टिपल म्हणा इन्स्टेड ऑफ ओके सिम्पल होल नंबर. सिम्पल होल नंबर रेशो तर असतोच, बरोबर आहे ना? ओके येस, हा सल्फर आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. ज्यावेळेस हे दोन कंबाईन होतात त्यावेळेस काय त्याचा रेशो किती असणार आहे? 32 म्हणजे 64 ॲज टू वॉट 32 एस इज इक्वल टू ओके S2 ॲज टू 1 आहे. आणि इथं काय सांगितलं आहे? 10 ग्रॅम सल्फर कंबाईन्स विथ 10 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन म्हणलंय. लक्षात येते? ओके, आणि त्याच्या मासेसचा रेशो किती असं विचारलंय तुम्हाला. समजते का? मग इथं कॅल्क्युलेशन करायची गरज पडते का तुम्हाला वळणं? नाही, कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही. असा एक ट्रायंगल फॉर्म होतो ना, डेफिनेटली इट इज अ लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. कॅल्क्युलेट करायचं तर कॅल्क्युलेट पण करू शकताय. करेक्ट. 10:10 म्हणजे काय होणार आहे? येस, 1:1. सेम नाही रेशो, ओके, पण इट इज अ सिम्पल मल्टिपल आहे. एका सिम्पल मल्टिपल ओके रेशोमध्ये ते काय झालेले आहेत? बाइंड झालेले आहेत. आलं लक्षात? लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन ओळखायचं कसं हे सांगितलं मी तुम्हाला, ट्रायंगल बनवून दिलेलं आहे. क्लिअर? सेकंड बघा, विच लॉ डायरेक्टली एक्सप्लेन्स द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कुठला असा लॉ आहे जो की काय एस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास डायरेक्ट एक्सप्लेन करतो? डाल्टन्स लॉ. बरोबर आहे ना? डाल्टन लॉमध्ये सांगितलेलं ऑलरेडी. हे बघा स्टेटमेंट, ॲटम्स नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड इन कोर्स ऑफ ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स. नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड म्हणजे काय? लॉ मास कन्झर्व्ड. 2 गॅसेस सॅम्पल्स वेअर अनालाइज्ड. 2 गॅसेस सॅम्पल अनालाइज केलं. One contains 1.2 gram of carbon and 3.2 gram of oxygen. एका सॅम्पलमध्ये काय मिळालं? 1.2 ग्रॅम कार्बन आणि 3.2 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. दुसरा सॅम्पल घेतलं. The other contains 27.3% carbon and 72.7% oxygen. The experimental data is accordance with. ओके, बघा केअरफुली. इथं सॅम्पलचा जर रेशो जर पाहिला ना आपण, ओके, दोन्हीचा रेशो सेम येतो. चेक करू शकता तुम्ही. इथं काय करा, 1.2:2 ओके एस
3.2 करा, काय येतो रेशो 3:8 येतो. 4ने डिवाइड करू शकता तुम्ही, समजते का? ठीक आहे. आणि इथं काय 27.3:2 72.7 इज इक्वल टू, इथं सुद्धा 3:8च येतो रेशो. दोन्हीचा रेशो काय येतो सेम येतो. इट मीन्स इथं बघा गॅसेस सॅम्पल अनालाइज केलं ना, ओके, दोन्हीचा रेशो सेम आहे तर कॉन्स्टंट कंपोजिशन म्हणू शकता. लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन म्हणजेच लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, दोन्ही एकच आहे. आलं लक्षात हे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7 चेक करा. विच अमॉंग द फॉलोइंग कॉम्बिनेशन्स इल्युस्ट्रेट द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. ठीक आहे. आता रेसिप्रोकल प्रपोर्शनसाठी काय फॉर्म झाला पाहिजे, ट्रायंगल फॉर्म झाला पाहिजे थोडक्यात. समजलं का? ओके, येस. कसं ट्रायंगल फॉर्म झाला पाहिजे, दोन जे डिफरंट एलिमेंट्स आहेत ते काय झाले पाहिजेत, येस, एकाच फिक्स्ड माससोबत रिॲक्ट झाले पाहिजेत. बरोबर आहे ना? ओके, इथं N2O3 दिसतो, इथं N2O4 दिसतो, इथं N2O5 आहे. ठीक आहे. इथं चेक करा NaCl, NaBr आणि NaI आहे. ठीक आहे. इथं दोन डिफरंट एलिमेंट्स दिसत नाही आहेत, इथं 3 डिफरंट एलिमेंट्स दिसत आहेत, फिक्स्ड माससोबत रिॲक्ट होत आहेत. इथं एकच एलिमेंट फिक्स्ड माससोबत रिॲक्ट होतो. इथं चेक करू शकता तुम्ही, H2 आणि O आहे आणि H2S आहे. येस, ऑक्सिजन आणि सल्फर रिॲक्ट्स होत आहेत हायड्रोजनसोबत, आणि इथं सल्फर ऑक्सिजन हे दोन रिॲक्ट होत आहेत, स्वतः सोबत कंबाईन होतात, दॅट देमसेल्फ गेट कंबाईन. लक्षात येते? हायड्रोजनला फिक्स केलं आहे तुम्ही, हायड्रोजनचा मास इथं फिक्स आहे. आलं लक्षात? ऑक्सिजन वेगळा आहे, हायड्रोजन वेगळा आहे, आणि हे दोन कंबाईन होतात देमसेल्व्स टू फॉर्म SO2. म्हणजे ओके, ऑप्शन काय असलं पाहिजे हे केसमध्ये, चेक करा. किती नंबरचा क्वेश्चन आहे? हां, वरचे क्वेश्चन्स राहिले काय आपण ते पण बघूया आपण. ठीक आहे ना? ओके, ऑप्शन सी इज करेक्ट. लक्षात येते? ओके, ह्या केसमध्ये सुद्धा इथं फॉस्फरस बघा डिफरंट आहे, फिक्स मास आहे का फॉस्फरसचा? नाही. ठीक आहे. येस, कॉम्बिनेशनच तुम्हाला जमणार नाही. इथं 3 एलिमेंट्स, एक एलिमेंट फिक्स असला पाहिजे. आता इथं एक एलिमेंट फिक्स आहे H2, आणि रिॲक्ट कशासोबत होतो, ऑक्सिजन आणि सल्फरसोबत रिॲक्ट होतो. क्लिअर आहे? ठीक आहे. ट्रायंगल फॉर्म व्हायला लागलं तिथं. क्लिअर आहे? क्वेश्चन नंबर 8, द बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन इज बेस्ड अपॉन द लॉ, डेफिनेटली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बॅलन्सिंगमध्ये लॉ कन्झर्वेशन ऑफ मास काय, सॉरी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जो आहे तो काय होतो, ऑबे होतो. इट मीन्स मास डज नॉट चेंज ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. मग बॅलन्सिंग ज्यावेळेस करतो आपण, रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे ॲटम्स इक्वल करतो. 2 कंपाऊंड्स X अँड Y हॅव सेम पर्सेंटेज, दोन्हीचं पर्सेंटेज काय सेम आहे, X आणि Y. पर्सेंटेज कंपोजिशन, द कंपाऊंड X अँड Y आर. आता पर्सेंटेज कंपोजिशन जर सेम असेल तर त्याचा मास सेम असला पाहिजे, करेक्ट. मग ते एकतर आयडेंटिकल असू शकतात किंवा एकमेकाचे आयसोमर्स असू शकतात का, मास सेम आहे ना. पर्सेंटेज कंपोजिशन सेम कधी येतं, मास सेम असेल तर, आणि त्याच्या कंपाऊंडचा मास सुद्धा काय येतो, मग सेमच येतो. आयदर आयडेंटिकल और आयसोमर्स. येस, आयसोमर पण म्हणू शकतो ना, आयसोमरचा मोलर मास चेंज होतो का, नाही. इट मीन्स ऑप्शन इज डी. ठीक आहे. येस, आता वरचे क्वेश्चन्स काय राहिले आपले ते पण बघूया आपण. 7, एक मिनटं, 1 पासून स्टार्ट केलं आपण. 1 2 3 3 3 3 3 3 3 3. ओके, आपण इथं काहीतरी मिस्टेक केलं, हे दोन कंबाईन झालेत ना. हे दोन कंबाईन झालेत क्वेश्चन्स. ठीक आहे. ह्याचे ऑप्शन्स इथं वरती होते, बरोबर आहे ना. ओके, इथं काय म्हटलं होतं आपण, कॉन्स्टंट कंपोजिशन म्हणलं होतं. ठीक आहे, तेच आहे इथं सुद्धा ऑप्शन, लॉ ऑफ डेफिनाइट पॉट प्रपोर्शन. बरोबर आहे ना, कॉन्स्टंट कंपोजिशन किंवा डेफिनाइट प्रपोर्शन. ओके, काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, हा क्वेश्चन बघूया आता. कसंही बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. 3 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, 3 ग्रॅम ऑफ ए हायड्रोकार्बन ऑन combustion in excess of oxygen produces 8.8 gram of CO2. ठीक है. 5.5 ग्राम ऑफ H2O. ठीक है.
द डेटा इल्युस्ट्रेट द लॉ ऑफ, चेक करू शकता तुम्ही. ओके, थोडंसं आपण काय करूया आता, इल्युस्ट्रेशन घेऊया त्याचा. 3 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन ओके किती आहे, 3 ग्रॅम आहे. 3 ग्रॅम हायड्रोजन ऑन कंबशन, ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट होणार आहे ना, आलं लक्षात. कंबशन इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन, किती ऑक्सिजन एक्सेस असू द्या, एक्सेस. ओके ठीक आहे. ऑक्सिजनचा मास दिलेला नाही आहे, एक्स कन्सिडर करूया आपण, एक्स ग्रॅम. ठीक आहे. विच फॉर्म्स, काय सांगितलं आहे, हायड्रोकार्बन म्हणले का. ठीक आहे ठीक आहे. आपल्याला हायड्रोकार्बन घ्यावं लागेल आता इथं. हायड्रोकार्बन काय असतो, RH. हायड्रोकार्बन ऑन कंबशन विथ एक्सेस ऑफ ऑक्सिजन टू प्रोड्यूस CO2 प्लस H2O. H2O. CO2 किती प्रोड्यूस होतो, 8.8 ग्रॅम. आणि H2O किती प्रोड्यूस होतो, 5.4 ग्रॅम. ठीक आहे. आता हायड्रोकार्बनचा मास गिवन आहे तुम्हाला, किती आहे, 3 ग्रॅम आहे, बरोबर आहे ना. ऑक्सिजनचा मास गिवन नाही आहे, पण CO2चा मास दिलेला आहे आणि H2Oचा मास दिलेला आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अप्लाय करू शकताय तुम्ही. ठीक आहे ना. हा टोटल मास फाइंड आउट करा, किती येतो, 8.8 आणि 5.4. 8 + 4 12 6 14 14.2 आणि इथे किती आहे, 3 ग्रॅम आहे. मग ओके, सम ऑफ मास ऑफ रिॲक्टंट्स, मास ऑफ रिॲक्टंट्स इज इक्वल टू सम ऑफ मासेस येईल ना, सम ऑफ मासेस ऑफ प्रोडक्ट्स, पी लिहितो मी, करेक्ट आहे. येस, सम करा इथं. 3 + x इज इक्वल टू 14.2. मग x इज इक्वल टू 14.2 - 3, ओके किती येईल, 11.2. 11.2 ग्रॅम. विचारले काय आपल्याला बघा, द डेटा इल्युस्ट्रेट द लॉ ऑफ, डेफिनेटली कन्झर्वेशन ऑफ मास. समजलं हे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास कुठे गेलं, हां इथं आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. समजलं बाळांनो हे. नेक्स्ट 5, अमॉंग द फॉलोइंग पेअर्स द वन विच इल्युस्ट्रेट द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन इज. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय पाहिलं आपण, व्हॉट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. ठीक आहे. येस, थोडंसं रिवाइज करू आपण. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, here this is the law of multiple proportion. An element which combines with fixed weight of another element. एकच एलिमेंट दुसऱ्या फिक्स्ड एलिमेंट सोबत काय होतो, कंबाईन होतो. जसे की येस H2 आहे, हा H2 त्याच्यासोबत ऑक्सिजन कंबाईन व्हायला लागला, आलं लक्षात. त्याच्या ॲटम मासेसचा रेशो जो आहे तो काय असतो, सिंपल होल नंबर रेशो असतो. समजतं हे. ठीक आहे. येस, मग ऑप्शन काय येईल त्या केसमध्ये चेक करा आता. व्हॉट इज द ऑप्शन. एक मास फिक्स करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, आणि दुसऱ्यासोबत काय करावं लागेल, रिॲक्ट करावं लागेल. ऑप्शन काय येईल, डेफिनेटली इट इज अ सी ऑप्शन. ऑप्शन सी. समजतंय ना. ओके, इथं कॉपर जो आहे तो ऑक्सिजनसोबत, ऑक्सिजनला फिक्स केलेला आहे. इथं कॉपर डिफरंट आहे. ओके, येस कॉपर डिफरंट आहे म्हणजे मास कॉपरचा डिफरंट आहे, का फिक्स्ड माससोबत रिॲक्ट व्हायला लागला. क्लिअर. ठीक आहे. दुसरीकडे असे सिच्युएशन आहे का, नाही. 6 बघा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स. बघा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स म्हटलं ना, डेफिनाइट प्रपोर्शनच कंपल्सरी, किंवा काय कॉन्स्टंट प्रपोर्शन. डेफिनाइट प्रपोर्शन और कॉन्स्टंट प्रपोर्शन, कॉन्स्टंट कंपोजिशन पण म्हणू शकताय तुम्ही. करेक्ट ऑप्शन इज व्हॉट, बी, कॉन्स्टंट कंपोजिशन. 7 सॉल्व केलं, 8 सॉल्व केलं, 9 सॉल्व केलं आपण. ठीक आहे. 10 कडे जाऊया आता. कार्बन अँड ऑक्सिजन फॉर्म 2 कंपाऊंड्स. कार्बन आणि ऑक्सिजन पासून 2 कंपाऊंड्स फॉर्म होतात. कार्बन कंटेंट इन वन ऑफ देम इज 42.9% and in other is 27.3%. The given data is in agreement with
ओके, जास्त विचार करायची गरज नाही. कार्बन आणि ऑक्सिजनचे 2 कंपाऊंड फॉर्म होतात म्हणले ना, जसे की कार्बन ऑक्सिजन कंबाईन्स विथ CO आणि कार्बन प्लस ऑक्सिजन कंबाईन्स विथ CO2. कार्बन फिक्स आहे ना त्याच्यामध्ये. कार्बन अँड ऑक्सिजन फॉर्म्स 2 कंपाऊंड्स म्हणले, कार्बन फिक्स आहे. इट मीन्स लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. काय गरज नाही कुठलं कॅल्क्युलेशन करत बसायची. फिक्स तुम्हाला नोन असलं पाहिजे, तुम्हाला स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. समजते का? ठीक आहे. येस, पुढे जाऊया. 20.8 ग्रॅम ऑफ BaCl2 ऑन रिॲक्शन विथ 9.8 ग्रॅम ऑफ H2SO4 प्रोड्युसेस 7.3 ग्रॅम ऑफ HCl अँड सम अमाऊंट ऑफ BaSO4. ठीक आहे. इथं काय 20.8 ग्रॅम BaCl2. ठीक आहे. कशासोबत रिॲक्ट केला? 9.8 ग्रॅम ऑफ H2SO4 प्रोड्युसेस काय म्हटलं आहे. आता हे असं जर होत असेल ना तर लॉ ऑफ काय असणार आहे तो कन्झर्वेशन ऑफ मास असणार आहे. समजतंय ना? ओके येस. हा त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. ओके येस. आणि काय दुसरा कंपाऊंड फॉर्म करतो आणि त्याचे मासेस जर दिलेले असतील तर कुठला यूज करायचं? डोळे झाकून बळणं. ओके येस, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास यूज करायचा. करेक्ट ना? ओके, काय केलं आहे? BaCl2 कशासोबत रिॲक्ट केलं? H2SO4 सोबत. आणि काय फॉर्म झालं सांगितलं आहे? HCl अँड सम अमाऊंट ऑफ म्हणलं आहे. ठीक आहे. HCl फॉर्म झाला प्लस BaSO4 फॉर्म झाला. हा किती दिलेला आहे? 20.8 दिलेला आहे. हा किती दिलेला आहे? 9.8 दिलेला आहे. हा किती दिलेला आहे? 7.3 दिलेला आहे. आणि प्लस काय आहे? X आहे. त्याला आन्सर इथंच मिळालं पाहिजे तुम्हाला आता. ठीक आहे ना? येस, चेक करा. आन्सर काय येतं? 23. आत्ता सॉल्व केल्याप्रमाणे करायचा. ह्या दोन्हीची ॲडिशन करायची. करेक्ट. आणि त्याच्यामधनं हा सबट्रॅक्ट करून टाकायचा. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला. क्लिअर? नेक्स्ट बघा. लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन डज नॉट होल्ड गुड फॉर. हे सांगितलं तुम्हाला. लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंडसाठी. ओके येस, इट विल नॉट होल्ड गुड. ओके, हे होतं रिगार्डिंग लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके येस, क्वेश्चन विचारायचे चान्सेस आहेत थेरॉटिकल पॉईंटवरती. ओके, त्याच्यामुळे केअरफुली करा. ठीक आहे ना? ओके, आय थिंक दिस इज इनफ नाव. टुडे विल स्टॉप हिअर. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये वळणू. ओके, नेक्स्ट पॉईंट मोल कन्सेप्ट स्टडी करूया. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.